चांगली मॅनेजमेंट असलेली स्पर्धा तुमच्या समोर आहे. भरघोस पारितोषिक रकमेची स्पर्धा. पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच गोरसई बी. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये संघ क्वालिफाय झाला तो म्हणजेच वडगर झाला. आणि आज तिसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या दिवसामध्ये देखील 8 संघांचा पूल तुमच्या समोर असेल. पहिल्या फेरीतील लढत आई देवी वडू नवघरच्या विरोधात पिंपलास 11 मध्ये. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय तो म्हणजेच केतन आहेत. नॉन स्ट्रायकिंगला राहुल तुम्हाला पाहायला मिळतील. आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय तो उमेश. विश ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. लाडक्या प्रेक्षकांकडून उपस्थित मान्यवरांकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑन साईडच्या टीममध्ये मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल तो लॉंग ऑनला. मिड ऑफ आतमध्ये, एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये, शॉक कव्हर आतमध्ये, बॅकवर्ड पॉईंट, त्यानंतर थर्ड मॅन, फाईन लेग आणि स्क्वेअर लेग आतमध्ये. अंपायरचा ग्रीन सिग्नल. या सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू घेऊन उमेश तयार. गेम ऑन, लेट्स प्ले. उडवलाय ओव्हर टू बॉलर हेड. सरळ हा चेंडू चाललाय आमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये सीमा रेषा पार. पहिल्या चेंडूवरती आगास दमदार हा षटकार. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूला कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये टिपत असताना लॉंग ऑनला हा चेंडू क्लिअर करतोय उमेश. ऑन साईडला आता स्लॉग स्वीपचा फटका हवेमध्ये. एलिव्हेशन कमी या फटक्यामध्ये क्षेत्ररक्षक जज करत होते. कॅच ड्रॉप होते. जीवदाने फलंदाज आपण बघतोय केतनला. पाठीमागे डीप मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवत आहेत. फेक होईल तोपर्यंत आपण बघतोय या चेंडूवरती 2 धावा. स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता. पॉवर प्ले सुरू आहे. शफल होऊन ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता फलंदाज केतनचा. तो प्रयत्न कुठेतरी फसलेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान झेल सोडला जातो. तो फलंदाज आपण बघतोय केतनचा. त्यालाही जीवदान. 2 धावा या चेंडूवरती. दुहेरी धावसंख्येने धावफलक 8 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर बॅटिंग करत असताना आईदेवी वडून नवघर हा संघ पाहायला मिळतो. आघाडीला केतन आणि केतनच्या सोबतीला नॉन स्ट्रायकिंगला राहुल आहे. ओपनिंग पेअर फ्रॉम वडू नवघर. तयार होत असताना पुन्हा एकदा उमेश. क्षेत्ररक्षणाचं जाळं लॉंग ऑन डीप मध्ये तटिया सर्कलच्या बाहेर सीमांचं रक्षण करत असताना एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला. वापी थोडासा पॉज घेतला. ऑन साईडला उडवला. मिस टायमिंग हा फटका. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक पोहोचलाय. एक स्टनिंग कॅच त्याने घेतली आहे आणि 8 या धावसंख्येवरती पहिला धक्का आई देवी वडू नवघर या संघाला. क्षेत्ररक्षक लॉंगॉन वरून पोहोचला आणि त्याने खूप चांगला झेल टिपला. त्या ठिकाणी लॉंगॉनला आपण बघितले क्षेत्ररक्षक होते ते म्हणजेच देवेंद्र यांनी झेल घेतला. पहिला धक्का बसला केतनच्या स्वरूपात तो आई देवी वडू नवघर या संघाला. समोर राहुल आहे. तयार होतोय उमेश. पहिलं यश त्याने संपादन केलंय. ऑन साईडला टर्न करतात. बॅटवरती मिडल होता चेंडू अलॉंग दी कार्पेट. अगदी जमिनीला घासत पुसत वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सीमा रेषेच्या बाहेर. दणदण करत 4 रन. टर्न केला. चेंडूला स्वीप करत असताना आपण बघतोय फलंदाज राहुलला. चौकाराने धावफलक दुहेरी अंकामध्ये 12 या आकड्यावरती सध्या धावसंख्या पाहायला मिळते. तिसऱ्या क्रमांकावरती आला नॉन सेकंडला फलंदाज प्रशांत. उमेश पुन्हा एकदा तयार होतोय. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत ओव्हर द विकेट. ऑन साईडला आता देखील उचलण्याचा प्रयत्न होता. मिस झालेत. स्ट्राईक तिथे नक्कीच रोटेट करण्याचा प्रयत्न होता. कदाचित डायरेक्ट हिट झालं असं रिॲक्शन आपण बघतोय ज्या क्षेत्ररक्षकाने डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि एससी रक्षकाची कदाचित हा चेंडू लागला असता तर फलंदाज नक्कीच बाद झाले असते. परंतु तसं काही चित्र नाही. पुन्हा एकदा ते पोहोचले सुरक्षित आपल्या प्रॉपिंग क्रीजमध्ये राहुल आणि तो बचावतोय. धावसंख्या स्थगित 12 वरती. चेंडू अखेरचा अजूनही शिल्लक. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. फुलर लेन तो होता. बॅट अँड पॅड मधून पाठीमागे फलंदाज बीट झाले रक्षक. त्यानंतर थोडंसं फंबल
थर्डमॅन आणि फाईन लेग मध्ये अंपायरचा 22चा इशारा आलाय. अखेर हा षटक संपन्न झाल्याचा देखील इशारा येतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यामध्ये केतन बाद झाला. त्याने 8 धावसंख्येचं योगदान दिलं 3 चेंडूंमध्ये आणि एकंदरीत 12-13 या आकड्यावरती जाऊन पोहोचला पहिल्या षटकाच्या अखेरीस आई देवी वडू नवघर संघ. पहिल्या षटकामध्ये उमेशने एक यश देखील संपादन केलं. आपण बघितलं उमेशला खूप चांगली बॉलिंग ॲक्शन हॅम ॲक्शन तो गोलंदाजी करत असता. सुरुवात खऱ्या अर्थाने केली होती केतनने षटका ठोकून. या डावाची सुरुवात केतनच्या बॅटमधून षटकार आला परंतु त्याला त्यानंतर माघारी परतावलं. राहुल आणि राहुलच्या सोबतीला आता आलाय तो 3ऱ्या क्रमांकावरती प्रशांत. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. टॉस जिंकल्यानंतर पिंपलास इलेव्हनचा कॅप्टनचा फिल्डिंगचा निर्णय आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण धावसंख्या बघितली ती 13 या आकड्यावरती. 13 ही धावसंख्या. मार्टिन गप्टिल न्यूझीलंडचा सध्याच्या आघाडीचा फलंदाज वयाच्या 13व्या वर्षी असताना त्याचा एक अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्याच्या डाव्या पायाची 3 बोटं देखील कुचली होती आणि तेव्हापासून वयाच्या 13व्या वर्षी असताना मार्टिन गप्टिल एक टोपण नाव पडलं होतं, मार्टिन टू टोज. धावसंख्या 13 वरती सध्या बॅटिंग करत असताना आपण बघतोय आई देवी वडू नवघर या संघाला क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. पॉवर प्लेचं दुसरं षटक ज्यामध्ये क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळेल तो लॉंग ऑनला, त्यानंतर ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेग. फुलटॉस होता, ड्राईव्ह करतात, बॅटचा चेहरा उघडत असताना एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॅकअप नाही. हेच कारण तो क्षेत्ररक्षक हेच सांगतोय की मी डायरेक्ट हिट करू शकत नव्हतो आणि तिथे राहुल पुन्हा एकदा एक रिस्की सिंगल कंप्लीट करतात. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 14 या आकड्यावरती. 14 रन्स. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये शॉर्ट कव्हर पॉईंट बॅकवर्ड गली थर्ड मॅन फाईन लेग हे सध्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. प्रशांत शफल झाले. फुल टॉस बॅटवरती मिळाला होता ऑन साईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक वेगाने दूरवरचं अंतर कापत असताना पोहोचल्या त्या ठिकाणी उचलून ॲक्युरेट फेकी गुड थ्रो. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक मयूर यांच्या माध्यमातून 2 धावा राहुल आणि प्रशांत पूर्ण करतायत आणि दुहेरी धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 16 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण गोलंदाज बघतोय साहिल यांना, जे समोरच्या एंडकडून अर्थातच मुंडोरा एंडकडून गोलंदाजी करतायत. पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये समोर पुन्हा एकदा प्रशांत. धावसंख्या आतापर्यंत 16. शफल झाले. फुल टॉस. अंपायरचा नो बॉलचा इशारा. कमरेच्या वरती हा चेंडू त्या कारणासह अंपायरचा इशारा आलाय. जेलची संधी देखील हुकली. 9 सेकंडला फेकी होते. रनआउटची संधी असेल आणि ती देखील हुकली. नो बॉलचा अंपायरचा इशारा आणि एकंदरीत 3 धावा या चेंडूवरती. संध्या खूप होत्या. 3 धावा या चेंडूवरती. फ्री हिट आता असेल फलंदाज प्रशांतसाठी मुभा. धावफलक तिहेरी आकड्याने पुढे जात असताना ते जाऊन पोहोचलं 19 वरती. 19 रन्स. कमरेच्या वरती हा चेंडू. फास्टेस्ट फुल टॉस होता बॅटवरती. काहीसा मिडल नव्हता. स्ट्रोक कंप्लीट करू शकत नव्हते प्रशांत कारणासह हा चेंडू हवेमध्ये पाहायला मिळाला. अंपायरचा लगेचच इशारा नो बॉलचा. फ्री हिटचा चेंडू फलंदाजासाठी मुभा. तयार होत आहेत गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती ते साहिल. पिच होता, उडवलाय. मिड ऑफ मधून पाठीमागे जाता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दरम्यान सीमारेषेच्या अगदी जवळ टप्पा पडल्यानंतर चेंडू अडवलाय त्यांनी. फेक होते तोपर्यंत सहजरित्या 2 धावा पाहायला मिळाल्या आणि या दुहेरी धावसंख्येने धावफलक आता जाऊन पोहोचलं पुढे ते 21 या आकड्यावरती. चेंडू अजूनही आपण बघितले शिल्लक आहेत ते म्हणजेच या षटकामधले 3 चेंडूवरती धावसंख्या आपण बघितली खर्च झाली ती म्हणजेच 8 धावा. 21 वरती सध्या धावसंख्या आहे. पुन्हा एकदा तयार होतोय मुंडो राईन कडून गोलंदाज साहिल प्रशांतच्या अगेन्स्ट. ओ लॉफ्ट केला. लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. उचलून फेक होईल तोपर्यंत मिळते ही एकेरी धाव आणि या एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 22 या आकड्यावरती. 22. प्रोग्रेस इन सेकंड ओव्हर. एक गडी बाद झाला. आपण बघितला गडीला बाद होत असताना ते केतनला. चेंडू अजून आपण बघितले तर 2 शिल्लक या षटकामधले. समोर आता राहुल. फुलटॉस होता. बॅटची कडा घेऊन पायावरती हा चेंडू पाहायला मिळाला. लाऊड साऊंड. सिंगल नक्कीच कंप्लीट होते. अपील होतं हलकस ठिकाणी. अंपायरने लगेचच या ठिकाणी गोलंदाजाला दाखवलं बॅटची कडा आहे. लाऊड साऊंड मोठी कडा घेऊन पायावरती
चेंडू आदळला होता. सिंगल नक्कीच कंप्लीट होते. सिंगलने धावफलक जाऊन पोहोचलं पुढे ते 23 वरती. अखेरचा चेंडू एक शिल्लक या षटकामधला. साहिल तयार. फुलटॉस हे स्लॉक स्वीपचा फटका. समोर क्षेत्ररक्षक, चेंडू खाली, डाऊन दी बॉल. खूप चांगला झेल त्याने टिपलाय आणि दुसऱ्या विकेटचं पतन. 23 या आकड्यावरती. आई देवी वडून नवघर या संघाला लागलेला हा दुसरा धक्का. खूप चांगलं संगीत आपण ऐकलं खऱ्या अर्थानं डीजे मितेश साऊंड्स यांच्या माध्यमातून. रेती बंदर काल्हेरचं देखील हे रेती बंदर तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं दर्या समुद्र म्हटला की आगरी कोळ्यांची ही संस्कृती आणि त्याचबरोबर संपत्ती देखील आहे. खूप चांगलं हे मैदान. काल्हेर क्रीडानगरी मंदिरा मारुती काल्हेर आयोजित ही स्पर्धा तुमच्या समोर आहे. जयवंत पाटील चषक 2021 हे पर्व 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आणि बॅटिंग करत असताना 23 ही धावसंख्या आहे. आपण बघतो आईदेवी वडून नवघर या संघाची मैदानाच्या आतमध्ये आलाय. नवीन फलंदाज संघनायक या संघाचा सध्या गोलंदाजीसाठी तो तयार होतोय. गोलंदाज आपण बघतोय पिंपला सिल्वर संघाचा संघनायक आणि मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय फलंदाजीसाठी फलंदाज राहुलच्या सोबतीला आता आलाय तो मेघनाथ. मेघनाथ गोलंदाज आहेत आणि फलंदाज आहेत ते दिनेश. थोडंसं रिकरेक्शन करत असताना आमचे स्कोरर देखील मिसअंडरस्टँडिंग झालं होतं. तयार होत आहेत गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील. मेघनाथ संघनायक पिंपलास 11चे पहिला चेंडू वापिस हे जायावमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एसटी रक्षक पाहायला मिळत स्वतः खूप चांगला झेल टिपलाय आणि राहुल हा तिसरा झटका लागतो बॅटिंग करणाऱ्या आईदेवी वडून नवघर या संघाला. आघाडीला आला होता आणि आता मैदानाच्या हातामध्ये येतोय फलंदाज 9 सेकंडला दाखवत असताना आपण बघतोय रोहिदास यांना. पहिल्या चेंडूवरती पहिलं यश संघनायक या ठिकाणी संपादन करत असताना पहिली सफलता मेघनाथ. पुन्हा एकदा तयार होत्यात बॉलिंग मार्क वरती. बॅकफुट लावून स्क्वेअर ड्राईव्ह करतात गॅप मधून पाठीमागे. खूप चांगला फटका व्हेरी रिअर स्ट्रोक आणि अलॉंग दी कार्पेट चेंडू बॅकवर्ड पॉइंटला वेगाने सीमारेषेच्या बाहेर हा चौकार. पाहायला मिळाला अतिशय दुर्मिळ फटका. असे खूप कमी फलंदाज आहे तो स्क्वेअर ड्राईव्ह लगावतात आणि हा फलंदाज दिनेश पाहायला मिळाला ठिकाणी स्क्वेअर ड्राईव्ह हा फटका खेळतोय. बॅकवर्ड पॉईंट मधून हा चौकार येत असताना धावफलक 27 वरती. पुन्हा एकदा तयार होतात. आता तुम्हाला पाहायला मिळेल बॅकवर्ड पॉईंट देखील. ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न होता. आखूट टप्प्याचा चेंडू काहीसा टेक ऑफ होत असताना उसळी घेत असताना आपण बघितलं जात असताना एस रक्षकाच्या हातामध्ये चेस करून फलंदाजाला पाठीमागे. खूप चांगला चेंडू. अगोदर स्क्वेअर ड्राईव्ह लगावला होता गुड लेंथ स्पॉटवरती तो चेंडू होता. आता थोडी लेंथ कमी केली. टेक ऑफ होत असताना चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजेच गोलंदाज मेघनाथचा जे संघनायक देखील आहेत पिंपलास 11चे. चेंडू अजून आपण बघितले या षटकामधले शिल्लक आहेत ते 3. ऑन साईडला आता देखील टर्न करण्याचा प्रयत्न होता. बॉडीला ब्रश होऊन चेंडू आपण बघितला तो म्हणजेच सिनेमी डॉन मध्ये 3 क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले ज्या ठिकाणी स्वतः फॉलोदर मधून गोलंदाज एस रक्षक आणि शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक. धावफलक एकेरी धाव्याने पुढे जात असताना जाऊन पोहोचलं ते 28 या आकड्यावरती सध्या धावसंख्या.
तयार होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळेल गोलंदाज तुम्हाला, तो म्हणजेच मेघनाथ. समोर आता आहे फलंदाज रोहिदास. उडवला हवेमध्ये हा चेंडू, मिसटायमिंग, हा देखील फटका. रक्षक पुढे सरसवला, आणखी एक झेल त्याने टिपलाय आणि गोल्डन डकचा शिकार या ठिकाणी फलंदाज होतोय रोहिदास. बाद. आणि माईमचे मतमौलीला साईडला वळवण्याचा प्रयत्न, मोठी कडा घेऊन हा चेंडू हवेमध्ये संचार करत होता आणि रक्षक सचिनने खूप चांगला झेल टिपला त्या ठिकाणी. हा दुसरा झेल तो टिपतो या सत्रामध्ये आणि माघारी परतला तो रोहिदास. मैदानाच्या आतमध्ये आला नवीन फलंदाज घनश्याम. टॉप ऑर्डर आता पूर्णपणे ढासळले. मिडल ऑर्डरचे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. या दोघांवरती दारोमदार त्यांच्या खांद्यावरती जबाबदारीने खेळ करण्याची गरज आता आहे, ती बॅटिंग करणाऱ्या आई देवी वडूनवकर या संघाला. मेघनाथ दुसरं यश संपादन करतोय. अखेरचा चेंडू घेऊन तो तयार. ऑन साइडला उडवलाय, गॅप मध्ये हा चेंडू मिड विकेटला. क्षेत्ररक्षक येतात, टप्पा पडला आणि त्यांच्या वाक्याच्या बाहेर. स्वाभाविकपणे हा टेनिस बॉल उचले घेत असताना सीमारेषा पार करतोय चौकाराला आणि ते 3 षटकांचा खेळ संपन्न होतोय. 3 षटकांच्या खेळी जाऊन पोहोचलाय तो 32 या आकड्यावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंग करणारा आई देवी वडूनवकर हा संघ. धावसंख्या आपण बघतोय ती म्हणजेच 32 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ संपन्न झाल्यामध्ये आपण बघितलं असेल तर पहिल्या षटकामध्ये आपण धावा बघितल्या त्या 13, त्यानंतर आल्या 10 आणि आता येत आहेत 9. धावसंख्येचा ग्राफ खाली येते असताना पहिल्या षटकामध्ये केतन आणि राहुलने खूप चांगली सुरुवात केली होती. जेव्हा आपण बघितलं पहिल्या षटकामध्ये एक चौकार, एक षटकार आला होता आणि त्यानंतर कमबॅक केलं खऱ्या अर्थानं. उमेशने देखील एक गडी केतनला त्याने माघारी परतवलं. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये देखील एक गडी बाद होत असताना आपण बघितला, तो बाद झाला म्हणजेच प्रशांत. आणि राहुल आणि रोहिदास या षटकामध्ये बाद होत आहेत. हे दोन धक्के देत असताना आपण बघितलं संघनायक मेघनाथला. चौथ्या षटकामध्ये येत आहेत आता समोरच्यांकडून गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात, ते म्हणजेच साहिल. त्या साहिलनं दुसरं षटक हाताळलं होतं. पॉवर प्लेचं फक्त 10 धावा खर्च केलं, ते गडी बाद करत असताना तो साहिल पुन्हा एकदा येतो मुंडेराईंकडून. समोर त्याचा फलंदाज आलाय तो 6व्या क्रमांकावरती घनश्याम आणि त्याच्या सोबतीला आहे तो दिनेश आणि घनश्याम हे दोन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. संघाचा डाव त्यांना सावरण्याची गरज. आतापर्यंत धावसंख्या पाहायला मिळते ती 32. 12 चेंडूंचा खेळ जुनी पहिल्या सत्रामधला शिल्लक. गोलंदाज तयार. वा पिच होता, ड्राईव्ह करतात डीप मध्ये. डिपेश किंवा पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. चेंडूवरती आले, दुसरा धावेचा प्रयत्न, स्ट्रायकिंग एंडला फेकी आणि खूप चांगलं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं. घनश्याम आणि फलंदाज दिनेश मध्ये कॉल दिला. घनश्यामचा कॉल होता कारण त्याला डेंजर एंडला धावायचं होतं आणि फर्स्ट रन वेगाने कंप्लीट केल्यानंतर सेकंड रनसाठी त्याने कॉल दिला आणि क्रीज सोडत असताना आपण बघितलं लगेचच दिनेशला देखील 2 धावा या येत आहेत पहिल्या चेंडूवरती. साहिलच्या षटकामधल्या दुहेरी धावसंख्येने धावफलक 34 वरती. 34. फुलटॉस ऑन साइडला टर्न केलाय. समोर क्षेत्ररक्षक पॅरलला सोड, एकाच हातामध्ये एक स्टनिंग कॅच पाहायला मिळाली. खूप चांगला झेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. घेतलाय तो म्हणजेच थोडीशी दुखापत देखील त्यांना होते. आयोजकांना विनंती करेन आपण पाणी लवकरात लवकर घेऊन जा आणि फर्स्ट एड बॉक्स. देवेंद्र होते ठिकाणी. घनश्यामची ती कॅच त्या ठिकाणी पाहायला मिळाली. घेत असताना त्यांना एकाच हाताने त्यांनी अगोदर थोडंसं मिसजस्ट झालं होतं, परंतु त्यानंतर चेंडू त्यांच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळाला. पाठीमागे येत असताना स्वतःला स्ट्रेच केलं आणि एकाच हाताने त्यांनी ही कॅच घेतली. चेंडूला आपल्या कॅचमध्ये कन्वर्ट करत असताना ते बाद झालेत घनश्याम. आशा करतोय गंभीर दुखापत नसेल क्षेत्ररक्षक देवेंद्र यांना.
तर नक्कीच थोडंसं वेत अशा असेल, गंभीर दुखापत नसेल देवेंद्रला. दुसरा चेंडू होता साहिलचा, तो देखील बाद करतो घनश्यामला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले ते म्हणजेच गिरीश. इन ॲट नंबर 7, 7व्या क्रमांकावरती गिरीश येतात मैदानाच्या आतमध्ये. साहिल या मॅचमध्ये एकंदरीत आपण बघितलं त्याने दुसरं षटक देखील हाताळलंय, ज्यामध्ये त्याने एक गडी बाद केला आहे आणि आता देखील एक गडी बाद करतोय. चौथ्या षटकामध्ये पुन्हा एकदा तो गोलंदाजी करतोय. पिंपला 11 टॉस जिंकून फिल्डिंग करतात. त्यांच्या विरोधात बॅटिंग करत असताना आईदेवी वडूनवगर आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली पुढे ती 34 वरती आणि गडी बाद झाले ते आतापर्यंत 5. ऑन साईडला लॉंग ऑन आहे. त्यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल काऊ कॉर्नरच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक, त्यानंतर एक क्षेत्ररक्षक मिडविकेट आणि स्क्वेअर लेगच्या दरम्यान आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तुम्हाला आतमध्ये पाहायला मिळेल. फाईन लेग आतमध्ये आहे. थर्ड मॅन आतमध्ये. बॅकवर्ड पॉईंट डीपमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये आणि डीपमध्ये लॉंग ऑफ तुम्हाला पाहायला मिळेल. साहिल पुन्हा एकदा तयार होतोय मुंडे राईडकडून. ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता. अलॉंग दी कार्पेट हा चेंडू डीप मध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती खूप चांगलं क्षेत्ररक्षक फेक लगेचच करतात. गुड थ्रो, ॲक्युरेट फेक आली स्ट्रायकिंग एंडला. मिळते फक्त ही एकेरी धाव आणि या एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 35 वरती. 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या षटकामधला. एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ या पहिल्या सत्रामधला शिल्लक आहे. टॉप ऑर्डर ढासळली, मिडल ऑर्डर देखील कमकुवत पाहायला मिळाले. त्यानंतर लो ऑर्डरचा एक फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावरती आला आहे, तो म्हणजेच गिरीश, जो आहे स्ट्रायकिंग एंडला. फुलटॉस होता. बॅटची मोठी गाडा घेऊन पाठीमागे थर्ड मॅन मध्ये क्रीज सोडली होती. धाव घेण्याचा प्रयत्न होता. ओव्हर थ्रो झालाय. बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी. फॉलो थ्रो मधून गोलंदाज येतील तोपर्यंत ही सिंगल बहाल करण्यात आली खऱ्या अर्थानं पिंपला 11च्या क्षेत्ररक्षकाकडून. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते म्हणजेच 36 वरती सध्या धावसंख्या. चेंडू आपण बघितले अजूनही शिल्लक ते 2 या षटकामधले. आणि आता स्ट्रायकिंग एंडला आलाय फलंदाज दिनेश. शफल झालाय. बॅकफुट लावून कट करतायत. बॅकफुट पंच पाहायला मिळाला. वेगाने चेंडू डिपिश किंवा पॉइंटला भेदून सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार. ट्रान्सफर केलं खूप चांगलं पदेला इथे पाहायला मिळालं. फुटवर्कचा वापर करत असताना बॅकफुट पंच या ठिकाणी डिपिश कवा पॉइंटला चौकार. तयार होतात पुन्हा एकदा साहिल. उडवला हवेमध्ये. लॉंग ऑफ समोर आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, तो फक्त बनून राहील प्रेक्षक. लॉंग ऑफ सीमा रेषा पार. इट्स अ ह्यूज, इट्स 6. षटकार आला. लॉंग ऑफला क्लिअर करत असताना फटका आपण बघितला. फलंदाज दिनेशच्या बॅटमधून षटकाराने धाव फलक जाऊन पोहोचलं 46 वरती. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. छोटीशी ही टीम मिटिंग पाहायला मिळेल, ती म्हणजेच पिंपला 11 46 धावा 4 षटकांच्या अखेरीस. स्लॉगवरचं एक षटक येणं अजूनही बाकी. अंपायर सूचना करतात पिंपला 11 या संघाला 46 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या, त्या 13, दुसऱ्या षटकामध्ये 10, तिसऱ्या षटकामध्ये 9 आणि आता हा ग्राफ पुन्हा एकदा उंचावत असताना या षटकामध्ये आल्या त्या 14 धावा. या षटकामध्ये 14. एकंदरीत धावसंख्या 46 या आकड्यावरती. 6 चेंडूंचा खेळ आता देखील अजूनही शिल्लक. एक अखेरचं स्लॉगरचं षटक, हाणामारी तोडफोडीचं षटक असं म्हटलं जातं, परंतु या षटकामध्ये हा गोलंदाज कशा पद्धतीनं गोलंदाजी करेल येतो आहे गोलंदाजीसाठी. अनंता तयार होत आहेत अखेरच्या षटकामध्ये. समोर आहे तो फलंदाज गिरीश. पहिला चेंडू घेऊन अनंता तयार होईल. ऑफ साईडला जर आपण बघितलं बॅकपट गलीमध्ये क्षेत्ररक्षक थोडासा सरकत असताना वाईडी शोध असताना थर्ड मॅन आतमध्ये शॉट कापा पॉइंट
आणि तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच लॉंग ऑफ डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर अगदी खुळा आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आहे. त्यानंतर मिड विकेटच्या दरम्यान एक क्षेत्ररक्षक डीपमध्ये स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगमध्ये एक क्षेत्ररक्षक थोडासा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान तयार होतो आहे गोलंदाज. अनंत एज आहे हवेमध्ये. हा चेंडू पाठीमागे टप्पा घेतल्यानंतर वळण घेत असताना क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये सिंगलने स्ट्राईक रोटेट केली गिरीशने आणि स्ट्रायकिंग एंडला पाचारण करतात दिनेश यांना धाव फलक एकेरी धावेने पुढे जात असताना 47 वरती. उन्हाचा तडाखा आता बसतोय. दुपारचे रगरगत ऊन तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रामधली ही शेवटची ओव्हर, शेवटचं षटक सध्या प्रगती पथावर. 5 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. बॅकवर्ड स्क्वेअर लेग पुन्हा एकदा येत असताना आता तुम्हाला पाहायला मिळेल ते शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या दरम्यान ऑन साईडला तुम्हाला 3 क्षेत्ररक्षक सरकत असताना एक क्षेत्ररक्षक येतोय तो स्क्वेअर लेगच्या दरम्यान अगदी मिड विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि डिपिश कवा पॉइंट दिनेशसाठी तयार होत आहेत गोलंदाज अनंता. मंदिरा मारुती कडून आखू टप्प्याचा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न होता. उचलू शकले नाही त्या ठिकाणी फलंदाज चेंडूला. हा चेंडू अलॉंग दी कार्पेट पाहायला मिळाला मिड विकेटमध्ये. खूप चांगलं क्षेत्ररक्षण देवेंद्रनं केलं. अगोदर देवेंद्रला पण बघितलं होतं. चौथ्या षटकामध्ये एकाच हाताने कॅच त्याने घेतली होती आणि त्याच्या नक्कीच डोळ्यांमध्ये काही घाण गेली असावी. त्या कारणास्तव त्या ठिकाणी तो आपल्याला पाहायला मिळाला. त्या कॅचनंतर थोडंसं व्यत्यय देखील आलं होतं सामन्यामध्ये. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे 48 वरती. अनंता पुन्हा एकदा तयार होतात. आता बॅकवर्ड स्क्वेअर पाठीमागे फलंदाज गिरीशसाठी ओव्हर द विकेटने ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न. फाईन लेगमध्ये शॉट. फाईन लेगला खूप चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिटसाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं होतं परंतु चेंडू त्यांनी हातामध्ये ठेवला. फॉलोथ्रोमधून गोलंदाज देखील स्वतःचा बॉडीचा बॅलन्स सावरत होते त्या ठिकाणी. वेगानं चेंडू फाईन लेगमध्ये पाहायला मिळाला. सिंगल पुन्हा एकदा मिळते. सिंगलने धाव फलक जाऊन पोहोचलं पुढे ते 49 या आकड्यावरती सध्या धावसंख्या. चेंडू आता आपण बघितले शिल्लक आहेत अजूनही तीन चेंडूंवरती 3 एकेरी धावा पाहायला मिळतात म्हणजे जखडून ठेवलं आतापर्यंत. कारण अखेरच्या षटकामध्ये स्लॉगरमध्ये नेहमीच फलंदाज मोठ्या फटक्यांच्या शोधात असतात. अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनुकूल गोलंदाजी. वा पिच होता देखील चेंडू डाऊन दी ग्राउंड चालला हळूवार पद्धतीने लॉंगॉनवरून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती थोडंसं फंबल झालं. सेकंड अटेम्प्टमध्ये उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पाहायला मिळाला. चुकीचं रूपांतर झालं खऱ्या अर्थानं या दुसऱ्या धावेमध्ये आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचलं 51 या आकड्यावरती. सांघिक अर्धशतक फ्रॉम आई देवी वडूनवकर. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते 2 तयार होत असताना अनंता मिस टायमिंग हा देखील फटका. शॉट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतात. खूप चांगलं जजमेंट आणि या ठिकाणी आता ही कॅच त्याने घेतली आहे. आणखी एका विकेटचं पतन लागतोय. हा 6वा धक्का बॅटिंग करणाऱ्या आई देवी वडूनवकर या संघाला 51 या आकड्यावरती. चेंडू शिल्लक. लास्ट बॉल टू गो फ्रॉम दिस ओव्हर. स्टेप आउट झाले. फुल टॉस आहे ऑन द राईटचा फटका. समोर क्षेत्ररक्षक आणि त्याच्या वाक्याच्या बाहेर मस्तक पे दस्तक देता हुआ हा षटकार पाहायला मिळाला. फलंदाज गिरीशच्या बॅटमधून षटकाराने या डावाची सांगता जाऊन पोहोचला बॅटिंग करणारा आई देवी वडूनवकर हा संघ 57 या आकड्यावरती आणि 58 धावसंख्येचं आता लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पिंपलास 11 या संघासमोर. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला. आई तुझा डोंगर बघ किती सुंदर रंगानं सजवला.
मात्र उभं केलं आणि जी अपेक्षा होती तर मात्र आईदेवी वडूनगर संघाच्या माध्यमातून की एक क्लासचा फलंदाजी पाहायला मिळेल, तरी पण 5 षटकामध्ये जर पाहिला पण एवढी मोठी धावसंख्या तर मात्र उभी करता आली नाही. याचं एक कारण आहे, कारण काय ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली पिंपलास 11 संघाच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी आणि एका चांगल्या संघाला मात्र कमी धावसंख्येमध्ये रोखण्यामध्ये यश प्राप्त केलं आहे. प्रत्येक गोलंदाजीच्या एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आणि त्याला जे एक उत्तम क्षेत्ररक्षणाची साथ मिळाली, चांगले झेल टिपले आणि एक जो झेल टिपला होता अतिशय क्लास देवेंद्र यांनी एक जबरदस्त कामगिरी आउटफील्डमध्ये पाहायला मिळाली. तर सलामी जोडी लगेच पाठवायची आहे. सचिन मश्के आणि मेघनाथ ही जोडी पाहतो आपण खेळपट्टीकडे रवाना होण्याच्या तयारीकडे आणि दोन्ही फलंदाज जर आपण विचार केला खूप एक महान खेळाडू म्हणजे ज्याचं नाव सातत्याने आपण पाहतोय आणि दोन्ही बंधू आणि बंधूची जोडी पाहतोय आपण. स्वतः संघाने एक रेड कॅप मध्ये जर पाहिला आपण मेघनाथ अतिशय आकर्षक आणि क्लास फटकेबाजी करणारा हा फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय. खूप छान एक जबरदस्त आयोजन पाहतोय आपण. बंद्रामूर्ती कालेर संघाच्या माध्यमातून जयवंत पाटील चषक 2021 हा 30सा दिवस आणि या स्पर्धेतला उद्या शेवटचा दिवस असेल आणि उद्या सकाळी ठीक आहे 9 वाजल्यापासून आपण कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून ऐकणार आहोत मॅजिकल ऑफ मराठी वैसे डॉक्टर गवली सरांना. 58 धावांचं आव्हान आहे आणि या समोर प्रतिस्पर्धी संघ जर पाहिला आपण खूप एक मोठं नाव ज्या संघाचा आपण सातत्याने उल्लेख करतोय भिवंडी टेनिस क्रिकेट ग्रामीणच्या माध्यमातून ज्या संघाकडे दिनेश सारखा एक अतिशय चांगला अनुभवी खेळाडू आहे, ज्या संघाकडे केतन आहे, ज्या संघाकडे लिटिल मास्टर वडूनगर संघाचा प्रशांत आहे, या संघाच्या अगेन्स्ट अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पण इथून मात्र गोलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल जर सामना जिंकून द्यायचा असेल आईदेवी वडूनगर संघाला. या पहिले जो सामना झाला होता अतिशय छान फाईट पाहायला मिळाली होती, मात्र शेवटी म्हणतात ना जो जिता वै सिकंदर बनला होता त्या सामन्यामध्ये. पोगाव संघाने खूप छान हाय क्वालिटीचा क्रिकेट सादर केलं आहे, पण प्रतिस्पर्धी संघ अष्टविनायक ठाकूरपाडा संघाने सुद्धा एक दमदार कामगिरी केली होती. पण शेवटी मात्र यतीश यांचा जो झंझावत होता तो कमी पडलाय आणि तिथून मात्र ठाकूरपाडा संघ पराभूत झाला होता. क्षेत्ररक्षण लावल्या गेलं, पाहूया कशा प्रकारे क्षेत्ररक्षण इथं मात्र लावल्या गेले. पॉवर प्लेच्या षटकासाठी बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण, शॉर्ट थर्डमॅन सर्कलच्या आतमध्ये आणि नेहमीच पाहतोय आपण इथं मात्र कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर मिड ऑफ आणि ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण बॅकवर्ड स्कोर लेग सर्कलच्या आतमध्ये, फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आणि 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. एकमध्ये वडूनगर संघाचा अनबाईशान म्हणून ज्याचा सातत्याने आम्ही उल्लेख करतोय तो म्हणजे केतन आणि या विजयाचं सूत्र जर पाहिलं आपण आईदेवी वडूनगर संघाचं जेव्हा केतन यांची बॅट चमकते त्यावेळेस पाहता निश्चित विजय संपादन करतोय आईदेवी वडूनगर संघ. पण या सामन्यात त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी छाप सोडता आली नाही, तरी पण एक कम धावसंख्येवर टफ फाईट करेल काही तर मात्र आईदेवी वडूनगर संघ. तर गोलंदाज सज्ज होतोय VIP डायच्या एंडकडनं मारा करण्यासाठी याला उज्ज्वल अशी गोलंदाजी करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये खेळण्यासाठी फलंदाज सचिन, एक खूप मोठा नाव टेनिस क्रिकेट भिवंडीमध्ये सातत्याने आपण त्याचं नाव घेतोय. पहिला चेंडू हा आडोबॅटनी फटका फसेल काय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद सचिन याला पहिल्याच चेंडूवर मिळालंय आणि इथं मात्र प्रश्न विचारला गेला धावचीच पण पाहतोय आपण आणि याचबरोबर पंचाचा बोट आकाशाकडे आणि पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात. सातत्याने आम्ही कॉमेंटवर असा उल्लेख करतो की एका चेंडूवर आपल्याला फक्त एकदा जीवनदान मिळतोय. इथं मात्र जीवनदान मिळालं होतं, पण मात्र दुसरी धाव कंप्लीट करण्याच्या प्रयत्नामध्ये पोहोचू शकला नाही आणि पंचाचा फूट आकाशाकडे आणि या परतीचा प्रवास करावा लागलाय. इथं मात्र सचिन या फलंदाजाला क्रमांक 3 वर नवीन फलंदाज पाहतोय आपण देवेंद्र खेळपट्टीवर येताना आणि ज्या प्रकारे उल्लेख केला होता की एक फायटर संघ का म्हणून समजला जातोय, इथं मात्र आईदेवी वडूनगर संघ
हे याचं एक उत्तम उदाहरण पेश करताना झेल सली सोडला असेल पण धावचीच्या स्वरूपात फलंदाला बाद करण्यामध्ये यश संपादन होतोय. याच पात्र अतिशय क्लास फटका सुपर फुलटॉस चेंडूचा वापर करून घेतलाय पण परफेक्ट अजून टायमिंग पाहायला मिळाली नाही आणि त्या दरम्यान मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करतोय फलंदाज देवेंद्र. खूप छानच या चेंडूवर क्रिकेट पाहिलंय आपण. लोअर फुलटॉस चेंडू चिप केले एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून आणि एका चांगलं क्षेत्ररक्षण आणि दरम्यान विकेटमध्ये खूप छान तालमेल पाहायला मिळालं. या 2 धावींनी इथं मात्र पाहतोय धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 3. 58 धावा रोखताना पाहतोय आपण पहिल्या षटकामध्ये. गोलंदाज उज्ज्वल चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. राईट आर्मवरचा विकेट पॉवर प्लेचा षटक हाताळताना पाहतोय आपण. पुढचा चेंडू यावेळेस पाहता वेगवान चेंडू पण लाईन चुकीची हे इशारा करताना आमचे पंच दुनिया समांतरित वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. इथं मात्र धावसंख्येत बदल. धावसंख्या पाहतोय आपण पुढे सरकताना ती 4. पिंपलास 11 विपक्ष पाहतोय आपण क्षेत्ररक्षण करताना आई देवी वडूनगर एक खूप मोठं नाव या संघाचं सातत्याने आपण पाहतोय भिवंडी क्रिकेटमध्ये. यास पाहता पोल केलेले आहे पण टायमिंग आणि प्लेसमेंट टिक नव्हती. पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक केतन नावाचा हा खेळाडू क्षेत्ररक्षक उभा आहे. खूप छान थ्रो करतोय. तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज देवेंद्र. व्यक्तिगत 3 या धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला देवेंद्र आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 1-5 58 धावांचं लक्ष इथं मात्र स्वीकारायचं आहे पिंपलास 11 संघाला. बंद्रामूर्ती कालेर संघाच्या माध्यमातून एक दर्जेदार आयोजन पाहतोय आपण. जयवंत पाटील चषक 2021 हा 30सा दिवस आणि उद्या मात्र या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. पहिला दिवस ज्यांनी गाजवलंय ज्या संघाचा दबदबा निर्माण केलाय तो म्हणजे जय बजरंग गोडसे बी आणि कालच्या दिवसामध्ये काय अप्रतिम परफॉर्मन्स पाहायला मिळालं वडगड संघाचं. याच पात्र खोलो टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. मिड ऑन ऊन चेंडू मात्र डीप मिड ऑनला जातोय. थोडासा पंबलिंग पाहायला मिळालं. त्या संधीचं इथं मात्र सोनं केल्या गेलंय आणि 2 धावा सहज कंप्लीट करताना चांगली फलंदाजी मी तर म्हणेन इथं. कारण की चांगल्या चेंडूवर डबल आणि सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करून क्षेत्ररक्षकावर दबाव टाकणं गोलंदाजावर दबाव टाकणं एक क्रिकेटमधील लाईफलाईन म्हणून समजले जातोय. त्याच प्रकारे इथं मात्र फटकेबाजी पाहतोय आपण. संगनायक इथं मात्र फलंदाज मेघनाथच्या बॅटमधून या 2 धावा खाता उघडतोय मेघनाथ आपलं स्वतःचं आणि संघात धावसंख्या पुढे सरकते ती 7 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. दिनेश सारखा एक खूप मोठा अनुभव खेळाडू संघाकडे आपण सातत्याने पाहतोय आणि फलंदाजी करताना दिनेश यांनी सुद्धा एका चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून छान फटकेबाजी केली. 30 धावाचं योगदान दिलं होतं दिनेश यांनी. फ्रंटला येऊन एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न फटका फसतोय. छान झेल टिपल्या गेलं आणि अजून एका फलंदाजाला परतीचा प्रवास करावा लागेल. पहिल्या सामन्यात जर पाहिलं होतं पण दुसऱ्या सामन्यात धावाचा पाऊस पडला होता. अष्टविनायक एका ठाकूरपाडा संघाच्या माध्यमातून तब्बल कीर्तिमान स्थापित केलं होतं या स्पर्धेतलं 107 धावा. त्यानंतर मात्र या सामन्यात जर विचार केला आपण खूप छान गोलंदाजी पाहिली पिंपलास 11 संघाच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली आपण धावपल करू तर मात्र फक्त आणि फक्त 7. टीम मीटिंग चर्चा होताना पाहतोय आपण. एक अनुभवी खेळाडू दिनेश आणि केतन ही खूप मोलाची जोडी आहे. शेवटचा चेंडू आहे षटकातला आपण पाहतोय. धावसंख्या 7 2 बाद एक नाजूक स्थिती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये काय सुपर गोलंदाजी इथं मात्र पाहतोय आपण गोलंदाज उज्ज्वल यांच्या माध्यमातून. चमकदार सूर्याची किरणं खूप छान वातावरण आहे आणि एक अप्रतिम क्रीडानगरी पाहतोय आपण. तर नवीन फलंदाज मयूर खेळपट्टीवर. गोलंदाज सज्ज होतोय उज्ज्वल. अप्रतिम एकच चांगलं षटक आतापर्यंत आपण पाहतोय. आक्रमण इथून मात्र करावं लागेल जर सामना जिंकायचा असेल. 2 बाद 7 अशी
धीमी आणि संत सुरुवात. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल गोलंदाजी पाहतोय आपण. या स्वतः कोलोटप्यात चेंडू सरळ बॅटनी काय चांगला स्ट्रेट ड्राईव्हचा फटका पाहतोय अतिशय वेगात, पण काय क्लास क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. कौतुक करताना इतर खेळाडू आणि करायला पाहिजे ज्या प्रकारे धावा वाचवल्या संघासाठी ते मात्र पाहतोय आपण. आणि अंतिम चेंडूवर 2 रन्स तिथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण फलंदाज देवेंद्र याला. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचं लक्ष्य स्वीकारताना पिंपलास 11 संघाची धावसंख्या 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 9. अजून मात्र सामना संपला नाहीये, दोन्ही संघाकडे समान संधी आहे, पण इथून मात्र एकच सांगेल जो जिता वही सिकंदर. आणि सामना कुठल्या संघाकडे जाईल हे इथून मात्र पाहावं लागेल. पहिला दिवस या स्पर्धेतला ज्यांनी दबदबा निर्माण केले तो गोरसई संघ. त्यानंतर कालच्या दिवसामध्ये सांघिक कामगिरीच्या बळावर गावदी वडगर संघाने खूप छान खेळ साकारलाय आणि कालच्या दिवसातला गटातून निघाला. आणि या तिसरा दिवस कुठला संघ टॉप 4 मध्ये इथं मात्र प्रवेश केलेला पाहिजे आहे. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी पाहतोय आपण. 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अजून 49 धावाचं लक्ष गाठावं लागेल पिंपलास 11 संघाला. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर मात्र संगणकांनी कुठल्या गोलंदाजाला चेंडू सोपवलंय हे पाहायचं आहे. आणि मयूर एक अतिशय चांगला डावखुरा फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे पिंपलास 11 संघाच्या माध्यमातून. सातत्याने जेव्हा जेव्हा संघ अडचणीत येतोय तेव्हा मात्र मयूर या संघाच्या मदतीला धावून येतोय. आणि इथे मात्र आवश्यकता आहे, गरज आहे या खेळाडूला आपल्या संघासाठी धावा बनवणं गरजेचं आहे. तर गोलंदाज गिरीश येतोय व्यक्तिगत स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरे षटक टाकण्यासाठी. खूप मोठी चर्चा झाल्यानंतर मात्र शेवटी निर्णय घेण्यात आला कर्णधाराच्या माध्यमातून की गिरीश याला पाचारण केलंय आणि भरोसा दाखवलाय, त्यावर मात्र खरा उतरेल काय इथं मात्र हा गोलंदाज. पॉवर प्लेचा हा दुसरा षटक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण पाहूया, थोडंसं विखुरलेलं असेल कारण की या षटकामध्ये 3 खेळाडू आपण 30 सर्कलच्या बाहेर ठेवू शकता. कशा प्रकारे मयूरसाठी क्षेत्ररक्षण लावल्या गेलं. बॅकवर्ड पॉईंटला जर पाहिलं आपण एक क्षेत्ररक्षक इथे मात्र आमच्या समोर ठीक राज्य पाहतोय. बॅकवर्ड पॉईंटला कव्हर पॉईंटला पाहतोय आपण रोहित आणि एक्स्ट्रा कव्हरवर पाहतोय आपण अजून एका क्षेत्ररक्षक. त्यानंतर मिड ऑफला एका क्षेत्ररक्षक मयूरसाठी. ऑनसाईडकडे जर पाहिलं आपण शॉर्ट ऑफ फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्डला स्कोर लेग बाउंड्री लाईन आणि मिडिकेटवर नेहमीप्रमाणे पाहतोय आपण केतन. वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीला सुद्धा एक क्षेत्ररक्षक. अशा प्रकारे मारा करेल का इथं मात्र गोलंदाज गिरीश. समोर डावखुरा फलंदाज खेळण्यासाठी मयूर. संघर्ष करावा लागेल इथून मात्र सामना जिंकण्यासाठी. फुलटॉस चेंडू कट केलाय, अतिशय चांगला फटका पाहतोय आपण बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून चेंडू फरार झालाय सीमा पार. हा दमदार नेता दीपक चौकार. की पवार माझ्याबद्दल एवढा का बोलतोय त्याचे एक उत्तम उदाहरण पेश केलंय. फुलटॉस चेंडू काय अप्रतिम स्कोर ऑफ द विकेट कडचा फटका मारलाय, चौकार वसूल करतोय. चांगलं स्वागत गिरीश यांचं चौकारांनी करतोय मयूर. यास पात्र स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. टॉप आहे, चेंडू हवेत आहे, फटका फसेल काय, पण इथं मात्र आयुष्यमान भाऊचा आशीर्वाद मिळालाय मयूर या फलंदाजाला. आणि अतिशय वेगात या 2 रन्स तिथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. व्यक्तिगत 2 चेंडूचा सामना केलाय मयूर यांनी आणि आपल्या संघासाठी एका चौकाराच्या सहाय्याने व्यक्तिगत पाहतोय आपण 3 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 8 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. खूप छान गुणलेखकाची भूमिका पार पाडताना पाहतोय गुणलेखक कामेश, एक जबरदस्त युवा क्रिकेटपट्टू बंद्रामती कलर संघाचा आणि उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून नेहमी सातत्याने त्याचा उल्लेख केला जातोय. तुला खूप खूप भविष्यासाठी शुभेच्छा कबड्डीच्या या क्षेत्रामध्ये. गोलंदाज सज्ज होतोय. यास पात्र वेगवान चेंडू पण थोडासा सफल झाला होता आणि वेगात चेंडू निघून जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. सजवताना फलंदाज मयूर. डावखुरा फलंदाज यास पात्र सुनेक चांगला चेंडू अप्रतिम. यास पात्र पाहिला आपण थोड्या धीम्या गतीचा चेंडू हाताळला होता
परिवर्तन केलं होतं व्हेरिएशनमध्ये. एक जबरदस्त कामगिरी पहिल्या चेंडूवर चौकात, त्यांचा मात्र काय कमबॅक करतोय गिरीश नावाचा गोलंदाज. आणि खूप चर्चा केली होती दिनेश आणि केतन यांनी की कुठल्या गोलंदाजाला पॉवर प्ले षटक हाताळायचं आहे. त्यावर इथे मात्र खरा उतरताना पाहतोय आपण गोलंदाज गिरीश. धावसंख्या फक्त आणि फक्त धावपलकावर धावसंख्या पाहतोय आपण 15. यास पाहता अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. अप्रतिम गोलंदाजी पाहतोय आपण, वेगवान गोलंदाजी करताना इथं मात्र गोलंदाज गिरीश 3 चेंडू निर्धाव फेकतो. आणि बघा मित्रांनो, मर्यादित क्रिकेटमध्ये जर 4 किंवा 5 षटकाचे सामने असेल तर 3 चेंडू जर आपण निर्धाव टाकले तर त्या चेंडूची किंमत विकेटपेक्षा जास्त होते. दबाव इथं मात्र टाकलं गेलं मयूर नावाचा फलंदाज यांच्यावर. आक्रमण करावं लागेल पिंपला संघाला जर सामना जिंकायचा असेल. याच पाहता स्लॉग स्वीपचा फटका अतिशय चांगला आहे, वेगवान आणि बॅकवर्ड खेळले कसिमरिशा वरतून चेंडू फरार, षटकार. अंतिम चेंडूवर काय क्लास शॉट पाहिले आपण मयूरच्या बॅटमधून. षटकार वसूल करतोय. आणि आता मात्र 2 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावाचं लक्ष स्वीकारताना धावसंख्या पाहतोय आपण धावपलकावर 21. अजून पाहतोय आपण चर्चा खूप जास्त करताना. आणि आता मात्र हा षटक खूप निर्णायक असेल दोन्ही संघासाठी. जर इथं मात्र जर सामना जिंकायचा असेल आईदेवी वडूनगर संघाला तर अजून एका विकेटची आवश्यकता असेल. जर मात्र पिंपला सिलोन संघाला सामना जिंकायचा असेल या जोडीला मात्र खेळपट्टीवर आणणं गरजेचं आहे. खूप जास्त चर्चा पाहतोय आपण. आणि आता मात्र असून कुठल्या गोलंदाजाकडे इथे मात्र चेंडू सोपवतोय संघनायके पाहायचंय. धीरज पहिल्या परिवर्तन पाहतोय आपण गोलंदाजीमध्ये. पहिलं षटक हाताळलं होतं उजन यांनी, त्यानंतर मात्र पाहतोय दुसरं षटक गिरीश आणि तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज धीरज. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल त्या 9, त्यानंतर मात्र धावा खर्च करतोय गिरीश 12. आणि आता मात्र पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 21. 58 धावाचं आव्हान स्वीकारताना पोगाव संघाचं परत आगमन दुपारच्या सत्रामध्ये. खूपच छान परफॉर्मन्स पाहायला मिळालं. धावसंख्या 21, 21. दूर यांच्या टोकाकडनं सज्ज होताना गोलंदाज धीरज. खूप एक चांगला गोलंदाज म्हणजे ओळख आहे या संघाच्या माध्यमातून 18 चेंडूमध्ये इथून मात्र 37 धावेची आवश्यकता असेल. अजून सामना मित्र म्हणजे दोन्ही संघाकडे समान संधीमध्ये आहे. या षटकामध्ये कुठल्या संघाचा पारड जड होईल हे आपण पाहणार आहोत. 18 चेंडू 37 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. पिंपला 11 विपक्ष आईदेवी वडूनगर संघ इथं मात्र लढत देताना पाहतोय आपण. धीरज पहिला चेंडू फुल टॉस, काय चांगला स्वागत केलंय धीरज या गोलंदाजाचा. चेंडूला भिरकावलंय इथं मात्र मिड विकेटच्या वरतून दूर असा षटकार. काय क्लास शॉट पाहिला आपण. खराब चेंडू होता, फुल टॉस निसरा बॅटच्या मधोमध घेतलाय आणि चेंडूला इथं मात्र भिरकावलंय मिड विकेटच्या वरतून दूर असा पाठवलंय 6 धावासाठी. षटकारांनी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या तब्बल पाहिली आपण इथं मात्र पुढे सरकताना ती 27. दिनेश यांना पाहतोय आपण ते चेहऱ्यावर चिंतेचं वातावरण, कारण की पहिल्या चेंडूवर ज्या प्रकारे षटकार खालाय गोलंदाज धीरज यांनी. दरम्यान पाहतोय आपण व्यासपीठावर आदरणीय आशिष पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. जयवंत पाटील चषक 2021 मध्ये आयोजक बंद्यामूर्ती कालेर संघाच्या माध्यमातून. यास पाहता वेगवान चेंडू स्टिअर करायचं होतं पण वेगाला इथं मात्र बीट होतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. छान वापसी करताना इथं मात्र गोलंदाज धीरज. ही लेंथ लाईन कायम ठेवावी लागेल जर सामना जिंकून द्यायचा असेल आपल्या संघाला.
देवेंद्र एकाच खूपच छान फटकेबाजी करतोय खेळपट्टीवर. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून एक षटकार निघालेला आहे. 11 धावसंख्येवर नाबाद आहे. स्ट्राईकला पुढचा चेंडू धीरज यांचा. या स्वतः वेगवान चेंडू. हा फटका पाहतोय आपण आडव्या बॅटनी. वाईडिस लॉंग ऑन रिजनकडे डीपमध्ये जातोय आणि अतिशय वेगात थ्रो येतोय, पण बॅकअप व्यवस्थित करता आला नाही आणि त्याचा परिणाम पाहतोय की आपण इथं मात्र या 2 रन्स कंप्लीट करताना इथं मात्र फलंदाज देवेंद्र सामना जिंकण्यासाठी स्वतःच्या जीवाची रान करताना पाहतोय आपण. आणि म्हणूनच सातत्याने आम्ही उल्लेख करतोय की आपल्याला जर सामना जिंकायचा असेल मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत इथं मात्र पाहतोय देवेंद्र करताना आपल्या संघासाठी. धावसंख्येत बदल पाहायला मिळाला. धावसंख्या पुढे सरकते ती या 2 धावेनी. 29. अजून सामना संपला नाही कारण की दोन्ही संघाकडे अजून स्थिती समान आहे. पिंपलास 11 विपक्ष पाहतोय आपण आई देवी वडुनगर अशी लढत पाहतोय. जयवंत पाटील चषक 2021च्या माध्यमातून 3रा दिवस या स्पर्धेचा. या स्पर्धा फ्रंटला येऊन फक्त चेंडूला ड्राईव्ह केले. मिड ऑनला चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही. वारंवार चुका करताना आपण पाहतोय त्या संधीचं इथं मात्र सोनं केल्या गेलं. जिथं 1 धाव तिथं मात्र 2 अजून एक्स्ट्रा म्हणजे 3 धावा इथं मात्र पूर्ण करतोय फलंदाज. जबरदस्त तालमेल पाहायला मिळाला. दबाव टाकला, पहिली धाव वेगात घेताना चूक करण्यासाठी मजबूर केलंय. त्या संधीचं सोनं केलंय 3 धावा पूर्ण करून. धावसंख्येत बदल. धावसंख्या आता मात्र वेगात वाढते ती 32. अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 26 धावेची आवश्यकता. सामना एक रंगतदार स्थितीकडे जाताना पाहतोय आपण. कानमंत्र दिल्या गेलं धीरज याला आणि त्याचा उपयोग होतो काय पाहायचंय. मयूर आणि देवेंद्र याच्यामध्ये एका चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी पाहतोय आपण. पहिला फलंदाज बाद झाला होता सचिन 1 या धावसंख्येवर. त्यानंतर मेघनाथ याला सुद्धा काही करता आलं नाही, तो सुद्धा 2 या धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर मात्र एका चांगली पार्टनरशिप पाहतोय आपण 30 या विकेटसाठी. धीरज राऊंड द विकेट मारा करतोय. या स्वतः सरळ बॅटने हा फटका चांगला आहे, स्टेट फटका आहे. निघून जाईल चेंडू सीमा पार. अजून एक दमदार चौकार. इथं मात्र पहिला पण फलंदाज मयूर याला जीवनदान दिलं होतं. त्यानंतर मात्र काय पलटून वार केलंय. जीवनदान दिल्यानंतर इथं मात्र मागं वळून पाहिलं नाही आणि खूप छान फटकेबाजी. डावखुरा फलंदाज पाहतोय आपण मयूरच्या बॅटमधून हा एक सुपर नेत्रदीपक चौकार. चौकाने मात्र धावसंख्येला वेग वाढतोय. धावसंख्या पुढे सरकते ती 36. 58 धावांचं लक्ष पार करायचंय 5 षटकामध्ये. 300 षटकाचा खेळ इथं मात्र पाहतोय आपण मार्गस्थ असताना. या स्वतः स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न हवा तसा सचिनला बॅटच्या पट्ट्यात घेता आला नाही. अंतिम चेंडूवर कुठल्या प्रकारे धाव नाही. तर अशा प्रकारे 3 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावांचं लक्ष स्वीकारताना आता मी तर म्हणेन की एका चांगल्या स्थितीमध्ये पिंपलास 11 हा संघ आहे. कारण की इथून मात्र 12 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सामना जिंकण्यासाठी इथून मात्र धावा बनवायला लागेल 22. तर एका छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत.
ड्राईव्ह टर्न केले चेंडूला मिड विकेट क्षेत्राकडे आणि तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एका सिंगल. तर आता मात्र धावसंख्या बाबतीत थोडीशी चुकीची दुरुस्ती पाहतोय आपण. आता मात्र धावसंख्या 39 आहे. निश्चित दरम्यान आगमन होते कालेर ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य आदरणीय दयानंद भंडारी साहेबांचं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. आपलं मनपूर्वक असं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक अप्रतिम षटक आतापर्यंत हाताळताना पाहतोय आपण गोलंदाज. याच पात्र निश्चित जी चर्चा करत होतो, खूप स्वेर चेंडू डाव्या टीच्या बाहेर वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 40. 18 धावेची अजून आवश्यकता आहे. जबरदस्त एक रंगतदार स्थितीकडे सामना येताना आपण पाहतोय. जो जिता वै सिकंदर, कोण बनेल सिकंदर या सामन्याचं. या स्वतः फ्रंटला येऊन का जबरदस्त शॉट खेळलाय, उडवलंय चेंडूला बॅकवर्ड स्कोलेच्या वरतून षटकार. केलंय, हवाई फायर केलंय आणि स्कोलेच्या वरतून दूर पाठवलंय चेंडूला 6 धावसाठी. षटकारी मात्र धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र 46. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 12 धावेची आवश्यकता असेल. आता मात्र पूर्णपणे वर्चस्व पाहतोय आपण आणि तिसऱ्या विकेटसाठी काय चांगली एक पार्टनरशिप पाहायला मिळाली. खास पाहतोय आपण देवेंद्र एक अफलातून दर्जेदार फलंदाजी करताना पाहतोय. देवेंद्रच्या बॅटमधून निघणारा हा दुसरा षटकार आणि व्यक्तिगत जर पाहिलं आपण एक चांगली फटकेबाजी करतोय. एक चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं त्याच्या माध्यमातून आणि आता मात्र संघाला आवश्यकता असताना एक सुपर कामगिरी करतोय. गोलंदाज सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं याच पात्र ऑन द राईटचा क्लास फटका चिप केले, पण फटका फसतोय. अप्रतिम झेलच्या विकेटची आवश्यकता, तो विकेट इथे मात्र प्राप्त करतोय गोलंदाज. गुणलेखक आम्हाला माहिती देताना 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 12 धावेची आवश्यकता असेल. क्रमांक पाहतोय आपण इथं मात्र 5 वर राज माळी येतोय. अजून एक भरोसेमंद खेळाडू ज्याची ओळख निर्माण आहे पिंपलास 11 संघाच्या माध्यमातून. तोच फलंदाज मधल्या फळीतला एक जबरदस्त फलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे, पण इथं मात्र एक जबरदस्त कामगिरी करतोय डावखुरा फलंदाज मयूर. 8 चेंडू 12 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी पिंपलास 11 संघासमोर. गिरीश सज्ज होताना दुरण त्या टोकाकडनं. या स्वतः वेगवान हा शॉर्टपिच चेंडू होता. पुल करण्याचा प्रयत्न काय घडले पाहिजे. अतिशय वेगात एक चोरटी धाव पूर्ण करताना पाहतोय आपण. बॅटला चेंडू चाटून गेला होता आणि तोपर्यंत मात्र 1 रन्स कंप्लीट करताना या एका धावने संघात धावसंख्या हळूच पुढे सरकते ती 47. 11 धावेची आवश्यकता असेल. 7 चेंडू 11 असं समीकरण. इथं मात्र या चेंडूवर मात्र एखादा मोठा फटका जर आलाय तर मात्र निश्चित एका चांगल्या स्थितीकडे जाईल. अंतिम षटकामध्ये पिंपला संघ जर एखादा विकेट इथं मात्र प्राप्त केलाय गोलंदाजाने तर मात्र एक जमेची बाजू राहील आई देवी वडूनगर संघाच्या माध्यमातून. 58 धावा रोखताना पाहतोय आपण एक रंगतदार स्थितीमध्ये हा सामना. गिरीश खूप मौल्यवान चेंडू हाताळताना पाहतोय या षटकातला. रेटामोरचा विकेट समोर राज. याच पात्र काय घडले पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित घेता आला नाही. षटकाची समाप्ती 4 षटकाच्या समाप्तीनंतर 58 धावाचं लक्ष स्वीकारताना धावफलकावर धावा पाहतोय आपण. सत्तेचाळीस 6 चेंडू 11 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. तर मित्रांनो आपण बंद्रामूर्ती कालेस यांच्या माध्यमातून जयवंत पटेल चषक 2021 हा 30चा दिवस पाहतोय आणि 30व्या दिवसातला पहिल्या फेरीतला हा जवळपास शेवटचा सामना आहे. यानंतर दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना होईल. चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल तो मात्र चिरवा स्पोर्ट कोंडगाव ये या संघासोबत लढत देईल. वरच्या गटातून जर विचार केला आपण
निश्चित अतिशय चांगली देखणी कामगिरी नीरज 11 पोगावच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक खूप मोठं आव्हान उभं केलं होतं अष्टविनायक ठाकूरपाडा संघासमोर, पण यतीश आणि सागर यांची एक चांगली जुजारू खेळी आपण पाहिली, पण विजय संपादन करता आलं नाही यतीश आणि सागर यांना. त्या सामन्यामध्ये मात्र सागर यांनी काय झकास कामगिरी केली होती. 39 धावाची खेळी साकारली होती पोगाव संघाच्या माध्यमातून आणि सामनावीर ठरला होता. पण इथं मात्र सामनावीर कोण ठरेल? 6 चेंडू 11 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. अंतिम षटक टाकण्यासाठी गोलंदाजी इथं मात्र पाहतोय आपण. राजा हिरो बनेल काय आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला इथं मात्र विजय संपादन करून देईल काय? राजा नावाचा गोलंदाज. विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहतोय आता मात्र आपण अंतिम षटकामध्ये. ज्या प्रकारे आपण पाहिलं मयूरसाठी ऑनसाईडकडे जर विचार केला आपण, केतन नेहमीप्रमाणे पाहतोय आपण मिडविकेट क्षेत्रावर बॅकवर्ड स्कोर लेकवर एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑन बाउंड्रीला एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण. ऑफसाईडकडे जर विचार केला आपण, शॉर्ट थर्ड मॅन सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा कव्हरवर स्वतः पाहतोय एक क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ बाउंड्री. अशा प्रकारे इथं मात्र क्षेत्ररक्षण लावल्या गेलं अंतिम षटकासाठी. 6 चेंडू 11 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी इथं मात्र पिंपलास 11 संघाला सामना खूप एका चांगल्या स्थितीमध्ये इथं मात्र आणून ठेवलंय गोलंदाजांनी. कारण की 5 षटकामध्ये 58 धावा उभं केलं होतं लक्ष्य आईदेवी वडूनगर संघाने. पहिला चेंडू वेगवान चेंडू, पण मात्र लाईन चुकीची हाताळल्या गेली. उजाष्टीच्या खूपच बाहेर, पंचाची दुनिया समांतर रेषेत. खराब सुरुवात करतोय गोलंदाज राजा, वापसी करावी लागेल. 10 धावेची अजून आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी पिंपलास 11 संघाला. एखादा विकेट पहिल्या 2 ते 3 चेंडूमध्ये प्राप्त करावं लागेल सामना जिंकण्यासाठी. या स्वतः फ्रंटला येऊन मात्र ड्राईव्ह केलंय पाहतोय आपण. लॉंग ऑन डीप मध्ये चेंडू ठेवला होते, फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र प्राप्त करेल फलंदाज मयूर. धावसंख्या पुढे सरकते ती. धावसंख्या 49. फॉरवर्ड पाहतोय आपण चर्चा करताना संगणक आणि खास अनुभवी खेळाडू दिनेश. 23 धावाची खेळी साकारली होती आणि त्याच खेळीच्या बळावर मात्र 58 धावाचं आव्हान उभं केलं होतं. 5 चेंडू आणि 9 धावेची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी पिंपलास 11 संघाला. गोलंदाज सज्ज होताना राईटामोर विकेट मारा करतोय. या स्वतः वेगवान चेंडू शॉर्ट पिच चेंडूचा मारा होता, धावण्याचा प्रयत्न केला होता पण नकारतोय. आणि एकदा परत सामना खूप छान स्थितीकडे वळताना पाहतोय आपण. 4 चेंडू आणि 9 असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. फुल पैसा वसूल सामना पाहायला मिळेल काय? आणि एक अप्रतिम चांगली गोलंदाजी आतापर्यंत धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेगवान षटक हाताळताना वेगाला इथं मात्र पसंती देतोय गोलंदाज राजा. समोर खेळण्यासाठी फलंदाज राज माळी. एक आकर्षक फटकेबाज म्हणजे ओळख आहे तालुका क्रिकेटमध्ये, पण इथं मात्र या क्षणी या वेळेस आपल्या संघासाठी काय करेल हे पाहायचं आहे. यावेळेस पाता कट करण्याचा प्रयत्न, फ्लॅश स्लिप मार्गे चेंडू शॉर्ट थर्ड मॅन रिजनकडे फक्त आणि फक्त एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करेल. आणि आता मात्र सामना असून खूपच छान एक रंगतदार स्थितीकडे. फक्त आणि फक्त इथून मात्र चेंडू शिल्लक आहे ते या षटकातले 3 आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवावा लागेल. 8 3 चेंडू 8 धावा. काय अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी पाहतोय आपण राजांच्या माध्यमातून. आवश्यकता होती संघाला की राजावर जबाबदारी टाकली आणि राजा काय सुपरहिट जबाबदारी स्वीकारतोय आणि पहिल्या 3 चेंडूपर्यंत खूप छान गोलंदाजी पाहतोय. पण यावेळेस पाहता समोर डावखुरा फलंदाज मयूर सज्ज असेल. थोडंसं परिवर्तन करून घेताना पाहतोय आपण क्षेत्ररक्षणामध्ये, कारण की उजनी डाव्यातील जोडी असल्यामुळे वारंवार परिवर्तन करावं लागतंय. सामना खूप छान रंगतदार स्थितीमध्ये येऊन ठेपलाय. 3 चेंडू 8 धावा असं समीकरण सामना जिंकण्यासाठी. फायटर संघ म्हणून ज्याची ओळख आहे तो वडोनगरा संघ दमदार कामगिरी करतोय. याच पाता स्विंग केलंय, फटका पाचतोय केतन चेंडू खाली आणि हा क्वचित टर्निंग पॉइंट ठरेल काय? झेल सोडलाय की सामना? हा जे एक मनात विचार पडला असेल प्रत्येक क्रिकेट रसिकाच्या. चुका आणि अशा क्षणी चुका करणं म्हणजे संघासाठी घातक ठरतोय. पण मयूर यांचा झेल सोडलंय आणि आता मात्र 2 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता. काय सुपर सामना पाहतोय. प्रत्येक चेंडूमध्ये सामना कधी वडोनगर संघाकडे वळताना पाहतोय तर कधी मात्र पिंपलास 11 संघाकडे. सामना कसा असावा त्याचं एक उत्तम उदाहरण आपण पाहतोय. एक जबरदस्त फाईट, काटेकी टक्कर. 2 चेंडू सामना जिंकण्यासाठी 6 धावेची आवश्यकता.
डावखुरा फलंदाज मयूर यांच्यावर खूप मोठी जबाबदारी असेल. समोर गोलंदाज राजा अतिशय वेगवान मारा करतोय. पुढचा चेंडू याच पात्र हा फटका अजून मोठा आहे पण चेंडू मात्र जाईल लॉंग ऑनच्या वरतून. विजयी षटकार, झेल सोडला नाही, मॅच सोडलाय केतननी आणि सामना जिंकून दिला इथं मात्र मयूर या फलंदाजांनी. तर सामनाही ठरलेला आहे. या सामन्यातला खरा हिरो ज्यांनी एक अतिशय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी केली आणि संघाला सावरलंय तो म्हणजे मयूर नावाचा हा फलंदाज ठरतोय सामनावीर.